चला मॅचला आपण करूया सुरुवात. दोन्ही पंचांनी देखील मैदानाचा ताबा घेतलेला आहे. पंचांचं मी खरंच कौतुक करेन, ज्या प्रकारचं कार्य राहिले पंचांचं जबरदस्त. सलग आपण पाहिलं तर पहिला मॅच पासून आता मात्र आजच्या दिवसातील अंतिम मॅच पर्यंत फार सुंदर कार्य पंचांचं राहिलं. योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचले. टेंक्रिक लाईव्हची संपूर्ण टीम जबरदस्त एफर्ट्स प्रत्येकाचे आपल्याला पाहायला मिळते. टेक्निकल रूममध्ये आमचे संदीप असतील, आमचे ऑनलाईन स्कोरर दीपू असतील, त्यासोबत ऑफिशियल कॅमेरामॅन सौरभ आणि टेंक्रिकचे मॅनेजर आमचे गोविंद आणि त्यासोबत शाहू गणेश यांना तुम्ही पाहतायत. सगळ्यांची जबरदस्त मेहनत राहिली. कॉमेंट्री बॉक्स मधून या परिसरातील लोकप्रिय आणि नामवंत समालोचक सुनीजी शेळके सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. हे संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम जबरदस्त कार्य प्रत्येकाचं आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येकावरती जबाबदारी दिली ती योग्यरित्या प्रत्येक जण पार पाडतोय. आता आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये सूरज आहेत. क्षितिज बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा या संघाचा ट्रम्प कार्ड मुख्य खेळाडू. फोर्स करायचा होता, इनफिल्डला भेदलाय, पॉइंटला गॅप आहे, तो गॅप मिळालाय. पॉवर प्लेच्या सर्कलचा वापर केला आणि बॉलला पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉइंट पार 4. आपण पाहिलं तर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर फिल्डर तिकडे उपस्थित नव्हते, त्याचा बेनिफिट मिळाला बॅटरला. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलकाचा श्रीगणेश झालाय. पहिल्या धावा धावफलकावरती अंकित होताना आपण पाहतोय. क्षितिज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 2 षटक आणि फार एंड वरून 2 षटक. खरं तर हा नियम या स्पर्धेचा तुम्ही पाहतायत. या एंड वरून गोलंदाजी थोडी कठीण आहे, पण क्षितिजने ज्या प्रकारची गोलंदाजी केली या एंड वरून सकाळपासून आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून फार सुंदर आणि उल्लेखनीय कामगिरी. पण आता मात्र आपण पाहतोय यावेळेस क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली आहे. पॉवर सर्कल मध्ये जेव्हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा 2 फिल्डर बाहेर असतात ना, त्या 2 खेळाडूंवरती पूर्ण गावाची जबाबदारी असते. पूर्ण संघ त्यांच्यावरती विश्वास ठेवतो जेणेकरून ते 2 खेळाडू बाहेर असतात. पण तिथे जर अशी चूक घडली तर मात्र त्या क्षेत्ररक्षकांवरती देखील प्रश्न विचारले जातील. आणि आता मात्र आपण पाहतोय अगदी फिल्डर आले होते, पोहोचले होते आणि 2 पायांच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. सलगचा दुसरा चौकार येतोय. ऑन साइडला खेळला गेला. पुन्हा एकदा डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतं. फिल्डर वेगाने येतात. चांगली फिल्डिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळते साईच्या माध्यमातून. साईनं आज इम्प्रेस केलंय. स्लॉग ओव्हर मध्ये काय गोलंदाजी करतो, तो भन्नाट गोलंदाजी आणि बॅटर म्हणून देखील मोलाची भूमिका तो निभावतोय. क्षितिज पुन्हा एकदा. 4 चेंडू आतापर्यंत क्षितिजने हाताळलेत आणि धावांचा विचार केला तर त्याने 9 खर्च केल्या धावा. पुढचा बॉल इनफिल्डच्या वरनं. वॉट अ क्लासिकल शॉट. कॉपी बुक स्टाईल मध्ये एक्झिक्यूट केलाय. पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा थ्रू दी कव्हर्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला चिरत भेगत असताना दुभागत असताना बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एक्झॅक्टली कशा प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट केला. फ्रंट फुटला आले आणि त्यानंतर हा स्ट्रोक आपण पाहतोय. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. खुला टाकला. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मधून चाललाय बॉल मागे डीप मध्ये लॉंग ऑफला. संयम बाळगला जातोय. मोठे फटके आल्याच्या नंतर सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं इथे दरम्यान पूर्ण होत असताना या क्षितिजच्या षटकामध्ये धावा संख्या आपण पाहिल्या तर जवळपास 14 आल्या, पण कोणती विकेट त्याला मिळाली नाही.
षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो आमच्या ऑनलाईन स्कोर आम्हाला कळवतात 14 धावा धावफलकावरती. भरपूर सारे प्रेक्षक एन्जॉय करतात ऑनलाईन मॅच. जवळपास 11,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत ऑनलाईन मॅच एन्जॉय केली आहे. ये तो अभी जाके आहे, पिक्चर अभी बाकी आहे. येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये मात्र जशा मॅचेस जबरदस्त हाय व्होल्टेज होतील तसे मात्र प्रेक्षक देखील ऑनलाईन वाढतील आणि या क्रीडांगणावरती देखील प्रेक्षकांची संख्या वाढेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. या कॉमेंट्री बॉक्स एंडकडून षटक दुसरं. चेतन कमबॅकच्या शोधात, विकेटच्या शोधात निघालाय दुसरा षटक घेऊन. पहिला बॉल लेफ्ट आर्म बॉलर आहे, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. परफेक्ट एक्झिक्युशन आपण पाहतोय, पण बॉल थांबलाय की काय? 3 धावा इथे मिळाल्या. एक्झिक्युशन चांगलं होतं, टायमिंग चांगलं झालं होतं, तरी देखील म्हणजे जे तुमच्या नशिबात नाहीये दीपू ते तुम्हाला मिळणारच नाही. चौकारा नशिबात नव्हताच त्यामुळे मिळाला नाही. बॉल थांबला खरं तर तिकडे आउटफील्ड मध्ये. 3 धावा इथे मिळतात. धावसंख्या 3 ने पुढे 17चा खतरा आहे. यापूर्वी देखील 17 वरती खतरा होता, तो गोलंदाजाला लागला. चौकार वसूल केला होता पण तेव्हा गोलंदाजी फार एंड होत होती. आता कॉमेंट्री बॉक्स एंडने गोलंदाजी होत्या. समोर खेळाडू दुसरा आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म बॉलर ऑन साइडला, लॉन्ग ऑनला कॅच ड्रॉप. चिडिया चुप गई खेत. कॅच देखील ड्रॉप झालाय, बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सोन्या 50-50. चतुर्थ हिंद केसरी, कोकण केसरी, अनेक हिंद केसरीचे किताब ज्या बैलानं पटकावले. खोला टाकला गेला, ऑन साइडला टर्न केला, बॉटम हँडचा वापर चांगला केला. फार मनगटी साह्याने डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉलला वळवलं गेलं. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे. टोटल स्कोर कार्डवरती स्कोर मित्र आम्हाला कळवतात 22 धावा लागतात. अजूनही आपण विचार केला तर या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावांची गती मात्र चांगली आपण पाहतोय. हेल्दी रन रेटने धावा बनतायत सध्या चापेवाडी या संघासाठी आणि याच रन रेटने चापेवाडी टीमने धावा बनवल्या तर मला वाटतं या मॅच मध्ये 50+ टोटल आपल्याला पाहायला मिळू शकतं. हलक्या हाताने खेळायचा होता, डबल माइंड झाले. डिफेन्स करायचा आहे की फुल ऑफ ड्राईव्ह करायचा आहे या दुविधा मनस्थितीमध्ये बॅटरी तिकडे आढळले गेले आणि दरम्यानचा हा डॉट बॉल आपण पाहतो. डॉट बॉल रेशो आता वाढवावा लागेल गोलंदाजांना. थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागतील बिकॉज पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. इथून जास्त एफर्ट्स जर लावले नाही तर अशाच धावा येत राहिल्या तर मात्र सेकंड इनिंग मध्ये जरूर अडचणींना तुम्हाला सामोरं जाऊ शकतं. खोला टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा मिड ऑफ मधून येतोय बॉल. मागे डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग करता. दरम्यान दुसऱ्या धावेचं मानस नाहीये. एकच धावी ते मिळते. एकेरी दुहेरी धावेला आता प्राधान्य दिले गेले. चौकार षटकार जरी येत नसले तरी स्कोरबोर्ड कुठे थांबलेलं नाहीये. सातत्याने सिंगल डबल घेतले जात आहेत. स्कोरबोर्डला चालना मिळते आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे. ॲज अ बॅटर जेव्हा विकेटवरती तुम्ही आहात, खेळपट्टीवरती तुम्ही आहात, चौकार षटकार येत नाहीये, त्या क्षणाला तुम्हाला काय करायचंय तर सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि आता लक्ष केंद्रित केलंय ते एकेरी आणि दुहेरी धावांवरती. धावफलक सुरू ठेवलाय. धावफलक आपण पाहिलं तर सध्या 23. शेवटचा बॉल कॉम्बॉक्स एंड कडून. हो, धीम्या गतीचा बॉल पण लाईन खराब आहे. लाईन खराब आपण पाहतो. ऑस्ट्रमच्या जास्त बाहेर बॉल ठेवला गेला. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन. वाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. पुढचा बॉल. हो, फुल टॉस होता, मिस केला बॅटरने पूर्णपणे.
डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. या शेवटच्या आलेल्या डॉट बॉलला दिलासा दिलाय कुठेतरी टीम साई स्पोर्ट्स सरळगावला. षटक क्रमांक दुसरं पूर्ण. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या 12 चेंडूंमध्ये 24 धावा फलकावरती लागल्यात. 12.00 ची सरासरी प्रति षटकामागे राखली गेली आहे. हेल्दी रन रेटनं धावा बनल्यात. येणाऱ्या पुढच्या 12 मध्ये किती बनतील हा प्रश्न आहे. 12 बॉल 24 झालेले आहेत. येणारे पुढचे 12 बॉल सांगतील टार्गेट किती असेल साई स्पोर्ट्स सरळगाव या संघासमोर. फॉर एंड वरून आता गोलंदाज होईल. बॉलिंग मार्क वरती विशाल. विशाल येतोय फॉर एंड वरून. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3. आता मात्र बॅटिंग पाहिलं तर स्ट्रायकिंग इन वरती सध्या कल्पेशला आपण पाहतोय. ऑन साइडला जबरदस्त टायमिंग, बेमिसाल टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. काय संपर्क झालाय. ज्या क्षणी संपर्क झाला तिथे कळालं या फटक्यावरती लागले मोहर षटकाराची. इट्स अ कडक षटकार. ग्रेट हिट, परफेक्ट हिट आपण पाहतोय. बॅटच्या जेव्हा मधोमध चेंडू हिट होतो तेव्हा परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड, त्या ब्लेडच्या अगदी मधोमध बॉल लागतो तेव्हा मात्र असं काही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. षटकार आलाय. रिवर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. दुधारी तलवार आहे. लगा तो थाली वरना गाली. पण आज या रिवर्सच्या फटक्याने बऱ्याच बॅटरचा बळी घेतलाय. बऱ्याचशा फलंदाजांना रिवर्सच्या फटक्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागलंय आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जरूर. धावसंख्या आपण पाहतो 30 धावफलकावरती. आमचा मुख्य अतिथी मंच तुम्ही पाहिला. फुल टॉस आहे. ऑन साइडला नोलूक खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. भरपूर मोठी अपील आपल्याला पाहायला मिळाली तिकडे. LBW साठी रिव्ह्यू येईल लवकरच पुढच्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये अल्ट्रा एज देखील येईल. तर प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा रिव्ह्यूची मागणी केली जाते त्यांना थोडं थांबावं लागेल. अजून 3 वर्ष 4 वर्ष तुम्हाला कंटिन्यू क्रिकेट खेळावं लागेल पुढे. मॉडर्न टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेट डेव्हलप झालेलं आहे. इथे देखील धाव मिळत नाहीये. डॉट बॉल आपण पाहतोय. .31 ऑन बोर्ड. 31 धावा. ऑन साइडला पुल केलाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. छूम अंतर. षटकार. काय जबरदस्त पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस. त्या बॉलला देखील पाठवलाय हवाई यात्रेवरती. इट्स अ बिग 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 हिट सिक्सर. प्रतिम दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
अनबिलिव्हेबल, काय तुफानी बॅटिंग झाली. अगदी आपण पाहिलं तर 3 षटकार वसूल केले गेले विशालच्या विरोधामध्ये. एक आपण पाहिलं तर कल्पेशच्या बॅटमधनं आणि त्यासोबत 2 षटकार आपण पाहतोय बबलूच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. पॉवर पॅक्ड हिट, पहिल्या बॉलवरती एक आणि त्यानंतर लास्ट 2 बॉलवरती 2 बॅक टू बॅक षटकार ठोकले बॅटर बबलून. आणि वैयक्तिक जर आपण विचार केला तर 26 धावांवरती बॅटिंग करतोय बबलू आणि त्यासोबत 16 धावांचं बहुमूल्य योगदान कल्पेशचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता फार एंड वरून लास्ट ओव्हर बॉलर साई आपल्याला पाहायला मिळेल, ज्या साईनं खरं तर या संघासाठी फार इम्पॉर्टंट रोल प्ले केलाय आज या संपूर्ण दिवसामध्ये. लास्ट ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये येऊन 2-3 विकेट तो सातत्याने घेतोय, मिळवतोय आणि ही जमेची बाजू राहिली आहे. जरी पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जास्त आल्या तरी साई स्पोर्ट्स सरळगाव टीमला माहिती आहे की या लास्ट ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामुळे साईला इन्व्हाइट केलं गेलं पुन्हा एकदा. स्लोअर वन डिलिव्हरी, याच तर गोलंदाजीसाठी ओळखला जातो, पण आज क्षेत्ररक्षकांनी फार निराश केलंय, नाराज केलंय. गोलंदाज एक्झॅक्टली प्रयत्न करतोय, गोलंदाज एफर्ट्स लावतोय, गोलंदाज सर्व काही झोकून देतोय, पण जेव्हा क्षेत्ररक्षकांची त्या फिल्डर्सची साथ त्याला मिळत नाही तेव्हा मात्र कुठेतरी तो आत्मविश्वास खालावला जातो, तो कॉन्फिडन्स कमी होतो. आणि सध्या साईचं तेच घडलंय. चांगली गोलंदाजी करून देखील जेव्हा क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही तेव्हा मात्र निराशा हाती येते. 45 विदाउट लॉस. ऑफ ड्राइव्ह, सुंदर फटका आहे, वा भाई वा. यावेळेस क्लास आपल्याला पाहायला मिळाला, क्लासिकल कव्हर ड्राइव्हचा दर्जेदार चौकार. करतायत अगदी हे दोन्ही आघाडीचे फलंदाज. सकाळपासून आपण पाहिलं तर तिसरा सामना खेळते टीम चापेवाडी, पण तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला मैदानात येण्याची अजूनही वेळ आली नाहीये त्यांच्यावरती. नाबाद सातत्याने इनिंग आपल्याला पाहायला मिळतात दोघांची. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, बॉलला अडवलं गेलंय, डॉट बॉल होतोय. चाफेवाडीच्या तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला आज दिवसभरात बॅटिंग मिळालीच नाही, कारण एकही विकेट अजूनपर्यंत टीम MS11 चाफेवाडीने गमावलेली नाहीये. तिन्ही मॅचेस मध्ये नो लॉस बॅटिंग ते करतायत, क्या बात आहे. हा देखील एक विक्रम असू शकतो आजच्या दिवसातला. सलगच्या तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय एकही विकेट अद्याप तरी गमावले नाही आणि या मॅच मध्ये जरी या पुढील 3 बॉल मध्ये विकेट गेली नाही तर हा विक्रम असेल आजच्या दिवसातला. फुल टॉस, ऑन साइडला लॉप केलाय, वाराच्या लाटांवरती स्वार होऊन बॉलला पाठवलाय, मिड विकेट हवाई दौऱ्यावरती. हा आलाय दमदार शीट. टोल वसूल केला बॅटरने, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय पुन्हा एकदा. आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार षटकारांची लयलूट सुरू आहे, धावांची वसुली सुरू आहे आणि चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. चारी बाजूला मैदानाच्या बनतायत त्या धावा धावा आणि फक्त धावा. आणखीन एक आलाय चौकार. करतायत जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय, अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची गरजही भासली नाही या मॅच मध्ये. आपण पाहतोय सलगच्या 3 मॅचेस ज्या चापेवाडी संघ खेळलाय. मिस टायमिंग आहे, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. वॅकेंट एरियामधून बॉल गेला, 2 रन मिळतील. तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल, तिसरी देखील सहज पूर्ण होईल का पाहायचंय. वेगानं धावलाय बबलू आणि 3 धावा तब्बल इथे पूर्ण केल्या आहेत. माझ्यावरती जळणारे विरोधक अपोजिट डझन, पण या क्रिकेटच्या क्षेत्रात या चापेवाडीच्या 2 वाघांचं वजन. काय बॅटिंग केली आहे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये.
इम्प्रेस केलंय. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड ओनली एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळालं. जणू काही टेनक्रिक लाईव्हनं कुठल्या मॅचची झालेली हायलाइट्स लावली की काय असं वाटलं असेल. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 62 धावा, हायएस्ट टोटल ऑफ द डे. आजच्या दिवसातील ॲज अ टीम सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे ती MS11 चापेवाडी या संघानं. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. 62 झाल्यात. 63चं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी साई स्पोर्ट्स सरळगाव संघाची उतरेल. तुर्तास थांबतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस आजचा आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये लोकप्रिय आणि नामवंत समालोचक आपल्या या परिसरातील भूमिपुत्र अर्थातच ज्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषेवरती जबरदस्त प्रभुत्व आहे, शब्दसाठा ज्यांच्याकडे भरमसाठा. ऐकूया सुनीलजी शेळके सरांना. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. खूप खूप धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर, ज्यांचा सुमधुर आवाज आजच्या सकाळपासून आपण ऐकत आहात. अत्यंत चांगलं क्रिकेटचं समालोचन त्यांच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. अगदी वेळेत सकाळी उपस्थित झाले होते आणि त्याचमुळे त्यांना वेळेत आपण सोडूया. आजच्या दिवसातील सगळ्यात शेवटचा सामना सुरू आहे, ज्याचा पहिला डाव संपलाय. 62 धावा बनवलेले आहेत, त्यामुळे मॅसिव्ह टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करावं लागेल. दुसऱ्या डावमध्ये फलंदाजी करणाऱ्या सरळगाव टीमला ज्या पद्धतीच्या अग्रेसिव्ह बॅटिंगसाठी सरळगाव टीम आणली जाते तिचाच परिचय द्यावा लागेल. आपल्यामध्ये याच परिसरातील उद्योजक धनाजी पष्टे साहेब उपस्थित आहेत, की जे समर्थ कृपा कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आहेत. मुख्य मंचावर त्यांचा सन्मान संपन्न होत आहे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी युवा उद्योजक धनाजी पष्टे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. या आयोजकांबरोबर असणारे त्यांचे ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी, त्याचबरोबर क्रिकेट या खेळावर प्रेम दर्शवण्यासाठी साहेबांची उपस्थिती चेतन स्मृती चषकाच्या पहिल्या दिवसातील दुपारी आपल्याला लाभली. आयोजकांच्या वतीने त्यांना सन्मानित केलं जात आहे. भगव्या रंगाची शाल, भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे. त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देत असताना हा सन्मान मुख्य मंचावर संपन्न झालेला आहे. खूप खूप धन्यवाद धनाजी पष्टे साहेब आपलं. मधून मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव निलेशजी धस यांच्या शुभमान संपन्न होत आहे. खूप खूप धन्यवाद धनाजी पष्टे साहेब, त्याचबरोबर यशवंतजी भला साहेब. मित्रांनो, जाऊया आजच्या दिवसातील सगळ्यात शेवटच्या डावाकडे. अगदी बरोबर सकाळी 10:30 वाजता इथे पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली होती. त्याचबरोबर धनाजी पष्टे साहेबांचे आणखी एक जवळचे सहकारी हेमंत आपल्या बरोबर उपस्थित आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. खूप खूप धन्यवाद. आपण जात आहोत या सुरू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे. त्रेसष्ट धावांचं डोंगरा एवढं टार्गेट सर करावं लागेल. आपण या मैदानाच्या उजव्या बाजूकडे जर पाहिलं तर सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत. त्याच पद्धतीने मोठं टार्गेट, गोष्ट छोटी डोंगरा एवढी, परंतु इथे गोष्ट मोठी आहे. डोंगरा एवढं टार्गेट आहे. 63 धावा बनवायचे आहेत. ज्या फलंदाजीसाठी सरळगाव टीम जाणली जाते त्या पद्धतीची फलंदाजी इथे त्यांना करावी लागेल, तर आणि तर हा सामना ते जिंकू शकतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळेल. सलामीसाठी बॅटर उल्हास मोपे आणि त्याच्या साथीने क्षितिज कंडे दाखल होत आहेत. दोन्ही संघाच्या जर्सीचा विचार केला तर दोन्ही संघांच्या जर्सी जवळजवळ सारख्याच आहेत. थोडाफार फरक जर रंगसंगतीचा सोडला
तर जर्सीचा मेन कलर आपण पाहिला तर तो सारखाच आहे असं म्हणूया. गोलंदाजीसाठी गोलंदाज विकी कातवारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते. स्टार्टिंगला बॅटर आहेत उल्हास मोपे. उल्हास मोपेच्या वतीने आजच्या दिवसामध्ये हवी तशी फलंदाजी झालेली नाहीये आणि ही त्याच्यासाठी शेवटची संधी आहे. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये सामना. 63 धावांची गरज. ऑन साइडला फटका खेळलेत. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. पंच कळवत आहेत एका टप्प्यानिशी चेंडू सीमा पार. हा चौकार. ऑन साइडला फटका खेळलेत. काय फटका आहे. या अगोदर याच गोष्टीचा मी उल्लेख केलाय की फलंदाज उल्हास मोपे याला त्याच्या नावाप्रमाणे आतापर्यंत खेळ करता आला नाही आणि ही संधी नामी संधी आहे हे ओळखलंय फलंदाज उल्हास मोपेने आणि त्या संधीचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न तो करतोय. या अगोदर चौकार आला होता आणि त्यानंतर इथे षटकार खेळतायत फलंदाज उल्हास मोपे. लागोपाठचे 2 चेंडू 10 कदम 10 धावा धावपलकर. सुरेशजी वारगडे की जे आनंदवाडी संघाचे चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांच्याकडून क्षितिजच्या लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. त्याचबरोबर माझ्या समालोचनासाठी मुख्य मंचावर धनाजी पष्टे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. धनाजी पष्टे साहेब, मी आपला सदैव ऋणी राहील. या पद्धतीचं पाठबळ अत्यंत गरजेचं असतं कोणत्याही कलाकारासाठी, जे मुख्य मंचावर युवा उद्योजक धनाजी पष्टे साहेबांच्या वतीने मिळालेले आहे. खूप खूप धन्यवाद. खळबळजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित आहे. जितकी खळबळ माचेल त्या पद्धतीने खरं तर प्रेक्षक या खेळाबरोबर जोडले जातील. विकी कातवारावर आक्रमण तर उभारण्यात आलेलं आहे. ऑन साइडला खेळतायत. उजव्या स्टीच्या बाहेर कमिट झाले होते आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषेचा दर्शन घडवलेलं आहे. व्हेरी फाईन आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर रन्स. चौकार. अटॅक या इनिंग मध्ये आपण पाहिलेलं आहे. ठोसास ठोसा नावाचा मराठीची एक चांगली फ्रेज आहे, त्याचाच प्रत्यय आतापर्यंत आलेला आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं पहिल्या डावामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी होती. गोलंदाजांना श्वास घेण्याचाही मोकळा वेळ फलंदाजांनी दिला नव्हता. त्याच पद्धतीने दुसऱ्या डावाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. हीच अनिश्चितता आहे क्रिकेटमधील. यासाठी प्रेक्षक आपली विहित कामं सोडून क्रिकेटच्या मैदानामध्ये दाखल होत असतात. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. याबेस हा चेंडू चांगला आहे. उजवेष्टीच्या बाहेर फुल लेनचा अनसर्टन्टी कॉरिडॉरचा वापर करण्याचा निर्णय गोलंदाज विकी कातवाराने इथे घेतलेला आहे. या षटकात आतापर्यंत आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या म्हणजेच 2 चौकार आलेले आहेत, 1 षटकार आलेला आहे, 2 डॉट बॉल आलेले आहेत. कधी कधी धावपलक त्याचा ट्रेंड कायम ठेवत असलेला मी पाहिलेला आहे. त्यामुळे इथे जर या धावपलकाने ट्रेंड कायम ठेवला तर कदाचित एक षटकार येऊ शकतो. यावेळेस फटका तर खेळलेत. ज्या ट्रेंडचा मी उल्लेख केला होता तोच ट्रेंड मैदानाच्या आतमध्ये कायम राहतोय. षटकार तर आला नाही कारण 1 टप्पा घेतला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. एक ग्रुपच्या मॅचेस आपण बघत आहोत. आजच्या दिवसामध्ये सामनावीराचं जे सौजन्य आहे ते कैलासवासी सुधाकर सदानंद मार्के यांच्या स्मरणार्थ श्री पद्माकर भाऊ बिराडे यांच्या वतीने मिळालं. उद्याच्या दिवसामध्ये वेगळे सौजन्य दाते असतील सामनावीरासाठी. या स्पर्धेत युट्यूबचं सौजन्य आपल्या परिसरातील साकुर्लीचे युवा सरपंच वैभव रांजणे यांच्या वतीने मिळालेलं आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच जी टी शर्ट आहे ती NP स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर महेंद्रजी डोळे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बेस्ट बॉलर, त्याचबरोबर बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज अशी अनेक बक्षिसं या स्पर्धेमध्ये आहेत. त्या वेळेला त्या सौजन्य दात्यांच्या नावाचा उच्चार उल्लेख आपण करणार आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. चेंडू पडला, खूप खाली राहिला. सबमरीन बॉल, शूटर बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने इथे समोर ठेवलेला आहे.
समर्थ कृपा कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर धनाजी पष्टे साहेब यांच्या वतीने फलंदाजासाठी लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. समोर 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 खेळण्याचा प्रयत्न इथे आहे. चेंडू सुद्धा समोर ठेवला होता, खोलात ठेवलाय. दशरथ नावाचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांचा वापर होत आहे. मला असं वाटतं की हा एक नवीन चेहरा आहे चापेवाडीच्या वतीने या हंगामामध्ये, ज्याचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. या अगोदर जर आपण चापेवाडी संघाच्या गोलंदाजी युनिटचा विचार केला तर विकी कातवारा असतील, त्याचबरोबर कल्पेश कातवारा असतील, त्याचबरोबर अनिल वाघ असतील, या पद्धतीने पर्याय त्यांच्याकडे असायचे. अकुटप्याचा चेंडू उजवेष्टीच्या फार बाहेर, दिशेवर नियंत्रण ठेवता आल्याने पंच मागे वळतायत. जे जे फुकट ते पौष्टिक. विनासायास मिळालेली धाव धावपलकोर जोडली जाईल, परंतु तुमची लिव्हिंग टेक्निक चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी चेंडू अनसर्टन्टी कॉरिडॉर वरून जर बरोबर 6व्या 7व्या स्टंप्स वरून मागे जात असतो ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. यावेळेस फटका बसला, टॉप एज. पायचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षकांची महाक्षेत्ररक्षक आघाडी तयार झाली, परंतु या फलंदाजाचं त्यातून काही वाईट होणार नाही. फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं नाही. गोलंदाजासाठी सूचना आहे. गोलंदाज आपण ज्या आमने गोलंदाजी करता त्या हाताचा इनर तुम्हाला काढायचा आहे. आणि ही सूचना खरं तर देण्याची गरज नसावी. अलीकडचं क्रिकेट बदललेलं आहे. अलीकडे प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म निरीक्षण, मायक्रो ऑब्झर्वेशन आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचमुळे गोलंदाजाचं सुद्धा ते काम आहे. तुम्ही ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी समोर जाता त्यावेळेस तुम्हाला ते करता आलं पाहिजे. कोणीतरी तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवण्याची गरज भासू नये. 20 धावा आहेत धावपलकावर. 1.3 षटकांचा केस समाप्त झालेला आहे. धनाजी पष्टे साहेबांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे. स्टॅकिंगला बॅटरचा जर विचार केला तर बॅटर आहेत उल्हास मोपे. उल्हास मोपेनी धडाकेबाज फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. धावपलकाला वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. धावा बनवायचे 63, व्हेरी फार अवे फ्रॉम द विक्ट्री. काही अडचणी खरं तर इथे आपण पाहिल्या फलंदाजाच्या समोर आले होत्या आणि त्याचमुळे फलंदाजाने इथे गोलंदाजाला थांबण्याचा इशारा केला होता. परंतु एखादी एबीएस अर्थात अँटी ब्रेक सिस्टमची गाडी असती तर ती कदाचित थांबली असती. माणसाला थांबवण्यासाठी अजूनही अँटी ब्रेक सिस्टीम आली नाही. तुम्हाला त्या फॉलो थ्रू मध्ये पुढे जावंच लागतं. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूपैचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहिला, हवा तसा करता आला नव्हता. प्री माइंडेड शॉट्स, अगोदर मन बनून फटके जर तुम्ही खेळत असाल, फटकेबाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असाल तर 1-2 फटके खेळताही येतील. परंतु प्रत्येक वेळेस निर्णय रिझल्ट तुमच्या बाजूने जाईल असं नाही. प्रत्येक वेळेस चांगली बॅटिंग तुम्हाला करता येईलच असं नाही. गोलंदाज दशरथ आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी करतायत. समोर ठेवलाय, गोलंदाजाच्या डोक्यावरून प्लेस करण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइडला चेंडू जातोय. 38 सर्कलच्या आतमध्ये गोलंदाजाने चेंडू अडवला, त्यानंतर फेकी होईल. एसटी रक्षकाकडे एकच धाव मिळेल. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार 1 षटकार मिळवला होता. असं वाटलं होतं इथे आता ठोसास ठोसा देण्यासाठी फलंदाजी करणारा संघ तयार आहे, परंतु ते झालं नाही. एक चेंडूचा खेळ शेष आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेले आहेत गोलंदाजाच्या वतीने. धावफलक 21 वर जाऊन पोहोचलेले. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत या गोलंदाजाने. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी समर्थ कृपा डेव्हलपरचे प्रोप्रायटर धनाजी पष्टे साहेब यांचं आगमन झालं होतं. या स्पर्धेतून ते रजा घेत आहेत. पुन्हा येतील. मी पुन्हा येईन अशी दुरुक्ती तिरुक्ती अनेकदा आपण राजकारणामध्ये ऐकली होती आणि बोलणारे आले सुद्धा होते, हे महत्वाचं. फटका फोर्सिबल आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि ते यावेळेस टिपला गेलेला आहे. जेल कुचकामी फटका प्रोड्यूस केला बॅटर क्षितिज कंटेने आणि त्याचमुळे त्याला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. महत्वाची विकेट कॅरी करत असताना गोलंदाज दशरथ सहित गोलंदाजी करणारा चाफेवाडी युनिट. दिस इज द सेकंड बिग ब्लो फॉर बॅटिंग टीम सरलगाव. बॅटर क्षितिज डिपार्ट्स.
अशा पद्धतीने ते म्हणतात. फलंदाज क्षितिज कंटे बाद झालेले पाहिजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साई घुडे दाखल होत आहेत. आक्रमकतेनेच खेळावं लागेल. आता ही तुमच्या समोरची अगतिकता आहे, अपरिहार्यता आहे. 2 षटकं उरत आहेत. 12 चेंडूचा शेष आहे. 12 चेंडूचा विचार केला तर इथून पुढे 21.00 धावांच्या सरासरीने 42 धावा बनवायचे आहेत. मॉडर्न डे क्रिकेटचा विचार केला तर मॉडर्न डे क्रिकेट हे बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. फलंदाजांचा बोलबाला अलीकडच्या क्रिकेटमध्ये असतो, परंतु तरी सुद्धा 21 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवणं तितकं सोपं काम नाही, खूप कठीण आहे. अशक्य तर निश्चितच नाही. क्रिकेटमध्ये अशक्य शब्द वापरलाच जात नाही असं म्हणतात. अलीकडच्या कसोटी सामन्यामध्ये भारताच्या विरोधात ज्या साऊथ आफ्रिकन गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, त्या स्पिनरने त्याच्या फर्स्ट क्लास क्रिकेट मधील विकेट जर पाहिला तर त्या 1000च्या वरच्या आहेत. त्यामुळे 1000 पेक्षा जास्त विकेट्स नोंदवणं एखाद्या फॉर्मॅटमध्ये ते तितकं सोपं नाही. उल्हास मोपेने त्याची उपयुक्तता इथे सिद्ध केलेली आहे. या एंडने लेफ्टी बॅटर जर चांगला सुरचाला सापडला तर बाउंड्री डायमेन्शनचा विचार केला तर लेफ्टी बॅटरसाठी ऑन साइडला बाउंड्री डायमेन्शन्स थोड्या क्लोजर आहेत आणि त्याचा वापर इथे करण्याचा प्रयत्न करतात बॅटर उल्हास मोपे. या षटकारानिशी धावफलक पुढे जाईल. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा म्हणलेले 27 अर्थात 27. स्पर्धेचा पहिला दिवसामध्येच आपल्याला अत्यंत चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळालेलं आहे. ज्या पद्धतीचं या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन, त्याच पद्धतीचं दर्जेदार ब्रँडेड क्रिकेट या स्पर्धेने आतापर्यंत दाखवलेलं आहे. आणि काय क्रिकेट आहे. या अगोदरच्या 6 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 50 सुद्धा पार करता आली नव्हती. शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं आजच्या दिवसातील पहिल्या डावामध्ये 62 धावा धावफलकावर जोडल्या. हीच अनिश्चितता आहे क्रिकेट मधले, हेच अनसर्टन क्रिकेट अनेक प्रेक्षकांना त्याच्याशी खिळून राहण्यासाठी भाग पाडत असतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपण बघू शकू. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालाय. ज्या गोलंदाजाच्या नावाचा मी उल्लेख केला होता, सिमॉन हार्मर नावाचा गोलंदाज आहे. त्याच्या फर्स्ट क्लास क्रिकेट मधील विकेट जर पाहिल्या तर 236 मॅचेस मध्ये 1015 विकेट्स त्यांनी मिळवल्या होत्या. सिमॉन हार्मर पायांमध्ये चेंडू ठेवलेला आहे. एकेरी दुहेरी धावा या धावफलकावर जोडल्या जातील. या सामन्यात विजयाच्या दृष्टिकोनातून त्याचा फार मोठा प्रभाव पडणार नाही. कधी कधी काही गोष्टी फक्त दिसण्यासाठी असतात, त्यांचं तितकं फार मोठं महत्व नसतं. त्यातीलच या 1-2 धावा म्हटल्या जातील, कारण धावफलक 63 पर्यंत घेऊन जायचंय. तिसऱ्या षटकाच्या अगदी समाप्तीकडे आपण आलेलो आहोत. 2 चेंडू फेकायचे आहेत गोलंदाजाला हे षटक पूर्ण करण्यासाठी. ऑनसाइडला फटका खेळलेत. बॉटम एंडच्या ताकदीचा चांगला वापर केलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, टिपतायत जेल. याचमुळे ज्या फलंदाजाने या रनचेस मध्ये अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत असताना धावफलकाला वेग देण्याचा प्रयत्न केला होता, त्या फलंदाजाचाही खेळ संपला. क्षेत्ररक्षकाने टिपला, जेल संपतो. यावेळेस फलंदाज उल्हास मोहपे याचा खेळ. बॉटम एंडच्या ताकदीचा हवा तसा वापर तिकडे करता आला नव्हता बॅटरला. कुठे ना कुठे टेंटेटिव्ह अप्रोचनी खेळला गेलेला फटका आपण पाहिला. हा बघा ऑनस्क्रीन रिप्ले टेंट्रिकच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. उजव्या इष्टीच्या बाहेर निघाले होते, परंतु हवं तितकं कमिट होता आलं नव्हतं. अधिक वेगाने चेंडू त्याच्याकडे आला होता. पिकअप करताना खेळला गेलेला हा फटका होता. कधी कधी चांगलं टायमिंग झालं तर या पद्धतीचे फटके कनेक्ट झाल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे जरूर पोहोचतात, परंतु प्रत्येक वेळेस हे होईल असं नाही. त्यासाठी तुम्हाला क्रिकेट खेळत असताना साऊंड टेक्निकचे फटके खेळावे लागतात. आणि त्याच करता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघतो की इम्प्रोवाइज क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी आहे. इम्प्रोवाइज क्रिकेटचा, लेदर क्रिकेटचा विचार केला तर त्यामध्ये एबीडी च्या नावाचा उल्लेख निश्चितच होईल. क्षेत्ररक्षणात डायमेन्शनल बदल केला होता, फार मोठा सिग्निफिकंट चेंज आणला होता क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स यांनी. परंतु फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजीमध्ये एबीडी याने इम्प्रोवाइज क्रिकेट जगाला दाखवलं. तिथून पुढे अलीकडे आपण भारतातील सूर्यकुमार यादवचाही त्याच्या नावाच्या बरोबर उल्लेख करत असतो. आणि मग टेनिस क्रिकेटचा विचार केला तर कृष्णा सातपुते सारखे फलंदाज समोर आले आणि तिथून पुढे मग
अनेक अनऑर्थोडॉक्स फटके टेनिस क्रिकेटने आपल्याला दाखवलेले आहेत. चेतन लाटे फटकेबाजीसाठी जाणले जातात. आता त्यांच्याकडे अधिकचा वेळ नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. हा चेंडू संपला, 3 षटकं संपतायत. इन मीन 29 धावा धावपलकर आहेत. 2 गडी गमावलेले आहेत. विजय आता फार दूर आहे. दिल्ली आणि देहरादून जितकं दूर आहे तितका विजय दूर आहे असं म्हणूया. 6 चेंडूंमध्ये 34 धावा बनवाव्या लागतील. क्रिकेटमध्ये अशक्य असं काय नसतं आपण म्हणतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा 2-3दा 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आलेले आहेत. युवराज सिंगच्या त्या फलंदाजीचा आपण निश्चितच आस्वाद घेतला होता. स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधात त्याने लागोपाठ 6 षटकार खेळले होते. कायरॉन पोलार्डच्या नावावरही तो विक्रम असलेला आपण बघतो. 6 चेंडूंमध्ये 34 धावा बनवायचे आहेत. चेतन स्मृती चषकामध्ये असं काही घडेल का हे आपल्याला पाहायचंय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न, याला म्हणतात परफेक्शन. इतकं चांगलं नियंत्रण. एखादी मशीन सेट करावी मैदानाच्या आतमध्ये, लेन सेट करावी, त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी सेट करावी, पेस सेट करावा, हाईट सेट करावी, सगळ्या गोष्टी यंत्रवत व्हाव्यात त्या पद्धतीने नियंत्रण होतं या गोलंदाजाकडे. फटका फसलाय. आबाळाची उंची मोजण्यासाठी चेंडू निघाला. किती वर गेला तरी त्यातून अधिकच्या धावा मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे चेंडू टोलवावा लागतो. हा झेल संपन्न करत असताना गोलंदाज कल्पेश काटवाराला आपण पाहिलेला आहे. फलंदाज साई गुडेचा खेळ संपतोय. आता अडचणी कित्येक पटीने वाढलेल्या आहेत. आता विजयाची चर्चा इथून पुढे मला असं वाटतं करण्यापेक्षा पराभवाची चर्चा होईल. फलंदाजी करणारा सरळगावच्या पहिल्या फेरीचा सामना, दुसऱ्या फेरीचा सामना, तिसऱ्या फेरीचा सामना, एक एक फेरी जसे तुम्ही जिंकत जाल तसा दबाव वाढत जातो, तसा प्रेशर वाढत जातो. आणि त्याचमुळे शेवटच्या सामन्यामध्ये, आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यामध्ये धावपलकाचा प्रेशर इथे सहन झाला नाही फलंदाजांना. धावपलकाची कोंडी उद्ध्वस्त करण्याचं काम अनेक फलंदाजांनी केलं. त्यामध्ये क्षितिज कंटे सपशेल अपयशी ठरले होते. उल्हासने आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार दाखवले होते. तोही खेळाडू कक्षामध्ये आला. आणि मी या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे फलंदाजाने हे करावंच लागेल. त्यांच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला हवाई मार्गेच जावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू खडे खडे खेळत आहेत. ऑन साइडला खेळला गेलेला फटका, क्षेत्ररक्षक उंच आहेत त्यामुळे त्याने सहजरित्या हा चेंडू अडवला. सहजगत्या चेंडू अडवला. एकही धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जात नाही. चेंडू सीमारेषेच्या जवळ टोलवल्यानंतर सुद्धा जर तुम्ही धाव घेत नसाल तर मात्र त्या सामन्याचा रिझल्ट जवळजवळ निश्चित झालेला आहे. त्या सामन्यामध्ये बहुतेकदा फलंदाजी करणाऱ्या संघाने हार स्वीकारलेली असं म्हणायला हरकत नाही. फटका चांगला खेळलेत. पिकअप करत असताना ऑनसाइडला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. टिपला झेल. तुम्ही जरी धाव घेतली नसेल तरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या चापेवाडी संघाचे फिल्डर झेल सोडू शकत नाहीत. त्याचाच प्रत्ययाला आणखी एक फलंदाज बाद झालेले आहेत. उद्याचा दिवस या स्पर्धेतील दुसरा दिवस असणार आहे आणि उद्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांची अलोट गर्दी या चेतन स्मृती चषकाच्या या बहारदार आयोजनामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट आपण सगळ्यांनी आज अनुभवलं. आजच्या दिवसामध्ये उलटफेर तर निश्चितच झाला नव्हता. या स्पर्धेतील ग्रुप बी अर्थात दुसरा दिवस, उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला उद्घाटनीय लढत उद्याच्या दिवसाची, स्पर्धेची नाही, स्पर्धेची आज संपूर्ण झाली, समाप्त झाली. माल्लेड वर्सेस पवाळे असा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पवार 11 माल्लेड वर्सेस विकास स्पोर्ट्स पवाळे. ठीक 9 वाजता हा सामना सुरू झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर धानिवली वर्सेस शिरगाव, देवगाव वर्सेस नांदेनी, पाडाळे वर्सेस काटेकर पहिल्या फेरीचे सगळे सामने तुम्हाला पार पडलेले पाहायला मिळतील. त्याचबरोबर ग्रुप ई मधून 2 एक्स्ट्रा सामने आपल्याला तिकडे संपन्न करायचे आहेत. बराटपाडा बी आणि कोंडे साखरे, त्याचबरोबर टेमगाव वर्सेस सरळगाव. या सगळ्या संघांनी विहित वेळेमध्ये उपस्थित राहा. दिलेल्या वेळेपेक्षा 20 मिनिटं अगोदर उपस्थित राहा ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आजचा दिवस रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित चेतन स्मृती चषकातील पहिला दिवस आणि पहिला दिवस आपल्या नावावर केलेला आहे तो म्हणजेच MS11 चाफेवाडी पठार या संघाने. खूप खूप अभिनंदन.